मॅनेजमेंट टीम सांगते बिकॉज लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या आपण अन्यथा. प्रचंड अनुभव मिनेश पाटीलकडे देखील आणि काल संपूर्ण दिवसभरामध्ये जबरदस्त बॉलिंग. काल सुहास मात्र जेएमसीसी तिसगाव या संघाकडून आयकॉन होते. केतन मात्र देखील आयकॉन होते. आज केतनही उपस्थित नाही आणि त्यासोबत सुहास मात्र ऑपोनंट एमयूसीसी ओडिशा या टीममध्ये आहेत. तर त्याचबरोबर अरुण देखील एमयूसीसी ओडिशा या संघाचा एक्स्ट्रा प्लेअर आहे जो काल जबरदस्त बॉलिंग करत असताना पाहायला मिळाला. त्याच्याच गोलंदाजीच्या जोरावरती खरं तर तिसगावने तो सामना जिंकला होता. 2 धावांचं अरुणचं षटक होतं आणि तिथून त्याने मॅचला पलटवलं होतं. ऑप्शनचा बाहेरचा बॉल यावेळेला अंपायरचा सिग्नल वाईड येतोय. अवांतर धावेने एमयूसीसी ओडिशाचं अकाउंट ओपन होत असताना पहिली धाव धावफलकावरती. 3 वर्षी मॅच संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्याला या अगोदर 7 मॅचेस पाहायला मिळाल्या खुल्या गटातील. मिनेश हाफ वॉली स्ट्रेट बॅटने लॉंग ऑन हवाई यात्रेसाठी ऋतिकचा रॉकेट षटकार. षटकार आला. वन्स अगेन खराब बॉलिंग. दोन्ही बॉल अगदी समोर पडलेत आणि ते थेट सीमारेषेच्या बाहेर गेलेत. षटकार. दोन लागोपाठ षटकार ऋतिकचा बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे आता बॅटच्या आत लागला बॉल मिड विकेटला पाण्याच्या डबक्यामध्ये पोहोचतोय. एक धाव तोपर्यंत आपण पाहतोय. डबलचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या इथे आपल्याला पाहायला मिळतात. दिनू आणि ऋतिक यांच्याकडून 2 धावांनी सध्याचा स्कोर जर आपण बघितला तर तो 15 वरती. टॉस जिंकला जेएमसीसी तिसगावने. फिल्डिंग करण्याचा डिसिजन. आज पावसाची प्रचंड हजेरी आपण बघितली. पाऊस बराच पडला संपूर्ण दिवसभरामध्ये. काल मात्र एकही थेंब या मैदानावरती पडला नव्हता आणि प्रत्येकाला जरूर वाटत होतं आज दुपारी. आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटची मजा पाऊस पडत असताना जेव्हा आपण खेळ पाहत असतो. चांगला खेळ प्रत्येक संघाकडून आपण बघितला. मात्र जय पराजय नाण्याच्या ज्या पद्धतीने 2 बाजू आहेत. मात्र इथे मैदानाचा ऋतिक पाटील ओपन करतो आणि जबरदस्त काय आतापर्यंत फ्लाइंग स्टार्ट. तिसरा षटकार त्याच्या बॅटमधला.
राऊंड द विकेटने मिनेश ट्रॅक चेंज करतात ऋतिकसाठी. डाऊन द ग्राउंड कॅचचा कॉल जरूर आहे पण लॉंग ऑफला. अरुण आता इनॅक्शन मध्ये, तो संपूर्ण दिवसभर जरूर आपल्याला पाहायला मिळाला. MUCC ओडिशाच्या टीम मधून 12th मॅन होता, आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये होता. मात्र आता सेमीफायनल मध्ये तो जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. .22 22 धावा. मिनेश शेवटचा बॉल. लेफ्टी दिनू पहिल्यांदाच या मॅच मध्ये स्ट्रायकिंग एंडला. फ्लिक केला गॅप मध्ये, मिड विकेटला बॉल. फिल्डर जरूर येतात त्या ठिकाणी. रिषभ पहिली धाव तर फार वेगाने. डबल साई कॉल आहे, थ्रो येतोय आणि त्यासोबत दिनू देखील येतात. 2 धावांनी पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि ओव्हरऑल पहिल्या षटकाच्या खेळीस MUCC ओडिशा 24-24. चला JMCC तिसगाव आपण जास्त वेळ घेऊ नका प्लीज. मॅनेजमेंट टीम कडून पुन्हा एकदा तुम्हाला सूचना येते. फर्स्ट ओव्हर कंप्लीट आणि जबरदस्त सुरुवात. 3 खणखणीत षटकार आले ऋतिकच्या बॅट मधून आणि आता मात्र अरुण बॉलिंग मार्क वरती येतोय. अपकमिंग यंग टॅलेंट. ऑफ स्टंपचा बॅट टोला लागलाय. वाईड ऑफ लॉंग ऑफ कडे बॉल आहे. पहिली धाव तर फार वेगाने डीप मधून फिल्डर येऊन थ्रो करतील. 2 धावा तर सहजरित्या आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावांनी सध्याचा स्कोर जर आपण चेक केला तर MUCC ओडिशाचा 26. अरुण परत एकदा. शॉट ऑफ लेंथ. यावेळेला थोडस अचंबित असामान्य उसळी जी ऋतिकलाही समजली नाही. एज घेऊन बॉल आपण पाहतोय तो थर्ड मॅन कडे आणि एका धावेने स्कोर पुढे आपण पाहतोय तो 27. 27 धावा धावा फलकावरती. आता इंटरेस्टिंग बॅटल आहे. लेफ्टी बॉलर आहे, लेफ्टी बॅटर समोर आलाय आणि खऱ्या अर्थानं अरुणला देखील चान्स असेल. बिकॉज संपूर्ण दिवसभर तो MUCC ओडिशाचा 12th मॅन होता आणि संपूर्ण मॅनेजमेंट MUCC ओडिशाची सध्या ही मॅच पाहते. जर त्याची बॉलिंग चांगली झाली तर नेक्स्ट काही टुर्नामेंट्स मध्ये त्यालाही चान्स मिळू शकते. शॉट मिड विकेट कडे बॉल आहे. 2 धावा सहजरित्या इथे पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. काल मला मॅच आठवते 12 बॉल आय थिंक 17-18ची मॅच होती आणि तो सेकंड लास्ट ओव्हर मध्ये आला होता. अवघ्या 2च धावांचं षटक. जिथे समोर शाहिद शेख सारखा बॅटर होता, जिथे आरफ शेख सारखा बॅटर होता, मात्र या सर्वांना त्याने उभंच ठेवलं होतं आणि काल मात्र जबरदस्त बॉलिंग करत असताना JMCC तिसगावला त्याने विजय मिळवून दिला होता आणि विजयामध्ये त्याचा सिंहाचा वाटा होता. कारण सेकंड लास्ट ओव्हर मध्ये फक्त 2च धावा त्याने खर्च केल्या होत्या. बॅट आणि पायाचा मधून बॉल निघून गेलाय. डॉट बॉल. संपूर्ण दिवसभर भारतातील क्रिकेटचे तारे सितारे आपण बघितले. मालेगाव नाशिकचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. पुण्याचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. भांडूप स्ट्रायकर्स नवी मुंबईपासून मुंबई उपनगरामधून बरेचसे खेळाडू आपण बघितले. भिवंडीचे आपल्याला ग्रामीणचे बरेचसे खेळाडू या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. MUCC ओडिशा आणि त्याचबरोबर JP11 भिवंडी आधील एक संपूर्ण भिवंडीचा संघ आपण बघितला. गजानन डेव्हलपर्स मांडा हा देखील संघ आपल्याला पाहायला मिळाला. पुण्याचे आपण बघितलं श्रीतेज 11, AB सामर्थ्य मालेगाव. मात्र त्यामधून बाजी मारली ती MUCC ओडिशाने. ऑफ स्टंपचा बाहेर ऑन द टोस. या पुलला हुक करायचं होतं, नाही जमलं. डॉट बॉल. 2 वर्ष खेळ संपलाय आणि MUCC ओडिशाचा धावफलक नाबाद 30 धावा धावफलकावरती.
हा 6 धावांचं हे देखील षटक आपल्याला पाहायला मिळालं. चांगली बॉलिंग अरुण कडून या ओव्हरमध्ये अवघ्या 6 धावा खर्च करण्यात आलेल्या आहेत. आणखी एक लेफ्ट आर्म सीमर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ऋषभ गायकवाड अष्टपैलू आहेत. तिसगावसाठी ग्रामीण फॉर्मॅटमध्ये जबरदस्त खेळ त्याचा आपण बघितलं गेल्या काही वर्षांमध्ये. समोर टाकलाय आणि समोर दणका दिलाय दिनूने. षटकार. षटकाराने धावसंख्या आपण पाहतोय 36. 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला बॉल आत येत होता त्यामुळे व्यवस्थित बॅटवरती आला नाही दिनूच्या. सिंगल सोबत स्कोर आपण पाहतोय 37. 4 बॉलचा खेळ बाकी आहे 3 वर्ष मॅच मध्ये. सध्या तरी 50 कडे पाहत असेल ऋतिक. दिनू MUCC ओडिशा. दुसरा डाव देखील इम्पॉर्टंट असणार आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत विवेक शेलारची गोलंदाजी. त्यासमोर तिसगावची बॅटिंग ऑर्डर. रिषभ, सागर, हितेश. पूल खेळाय डीप मध्ये. फिल्डर पाहतोय आणि पाहतच राहील. षटकार. षटकारासोबत धावफलकावरती 43. 43. पुन्हा पूल केला पण यावेळेला थोडीशी बॅट बाउन्स वरती आली त्यामुळे हवेत बॉल न जाता तो मात्र शॉट मिड विकेट कडे आला. बऱ्याच वेळेला टेस्ट क्रिकेटमध्ये तुम्हाला सध्याच्या घडीला पाहायला मिळेल इंग्लंड अगेन भारताची ती टेस्ट मॅच सुरू आहे. शुभमन गिल कडून तुम्हाला फटका पाहायला मिळेल. शॉर्ट आर्म जॅम, स्मॉल पंच जो बाउन्सच्या वरती जाऊन खेळला जातो जेणेकरून रिक्स जास्त न घेता बॉल हवेत न जाता त्याला आपटलं जातं जमिनीवरती. टायमिंग पूल मिड विकेटला फिल्डर धावतोय. जज करतोय. शेवटच्या क्षणाला कॅच ड्रॉप. 2 धावांनी स्कोर सध्या आपण पाहतोय तो 45. 45 धावा. 46. येस 46 धावा. कोला टाकलाय. बॉलर्स बॅक. इथे आता फॉलो थ्रो मध्ये धाव येणार नाही. अशा पद्धतीने डाव संपलाय पहिला. जो आता MUCC ओडिशाचा धावा बनलेला 46. टार्गेट 47 धावांचं. 47चं.
संपलाय सेमीफायनल. आपण सर्वजण एन्जॉय करतोय शहर अध्यक्ष चषक 2025. 46 झालेलं आणि 47चं टार्गेट. प्रिन्स ऑफ भिवंडी पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. विवेक शेलार पहिला बॉल. जाय सिली पॉइंट कडे बॉल चाललाय. सागर गायकवाड कडे देखील खुल्या गटातील अनुभव आहे. डबलचा कॉल आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला तन्मयची चपळता. बघितलं त्याने की स्ट्रायकिंग एंडला कोणी उभा नाहीये. डेंजर एंडला मात्र मला पोहोचायचं नॉन स्ट्रायकिंग एंडला. सागर गायकवाड आणि तन्मय गायकवाड हे सध्या दोन बॅटर आपल्याला मैदानात आत पाहायला मिळतात. 47 धावांचा चेस आहे. पहिल्या बॉलवरती विवेकच्या 2 धावा आलेल्या आहेत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट मिड विकेट आतमध्ये, डीप थर्ड मॅन, बॅकफुट पॉइंट, डीप कव्हर आणि लॉंग ऑफ. ऑन साइडला लॉंग ऑनला आपण फिल्डर पाहतोय. त्यासोबत बॅकफुट स्क्वेअर लेग आणि काउ फेस लेग फिल्डर. बॉल पडलाय. आउट कटर बरोबर आपण पाहतोय. पडल्यानंतर विथ द अँगल राऊंड द विकेट नेतात विवेक आणि बॉलला देखील बाहेर काढतात. डॉट बॉल. सागर गायकवाडला शेवटपर्यंत खेळायचं. 47 धावा. तिसगावच्या चेस मध्ये त्याची इम्पॉर्टंट खेळ असणार आहे. इथे यावेळेला जास्त बाहेर तोडा आणि अंपायरचा सिग्नल देखील येतोय वाईट. अवांतर 1 धाव. सध्याचा धावफलक आपण पाहतोय 3 या आकड्यावरती. ऑन साइडला पूल करायचा होता पण ज्या पेसने बॉल आलाय. एज घेऊन बॉल बॅकवर्ड पॉइंट कडे. अमित कडून चूक होते आणि तोपर्यंत आपण पाहतोय धावा पूर्ण होत असताना 2 धावांच्या साह्याने स्कोर आपल्याला पाहायला मिळतो तो 5 या आकड्यावरती. 3 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे प्रत्येक बॉल इथे आता इम्पॉर्टंट असेल. ज्या पद्धतीने ऋतिक आणि दिनूने बॅटिंग केली पर ओव्हर. इथे कदाचित बॉलला टॉस करण्याचा प्रयत्न होता विवेकचा पण बॉल निसटलाय आणि तो एक्झॅक्ट आपण बघितला तर फार बाहेर पडलेला आहे. व्हाईटचा सिग्नल अंपायरचा आणि टोटल सध्याचा स्कोर जर आपण बघितला तर तो 7 धावा. रायझिंग अँड सरप्राइजिंग. मागून जरूर बिलाल देखील बॉल सुटल्यानंतर धावत होते बॉलवरती आणि सागर गायकवाड मात्र स्ट्राइक घेण्याच्या प्रयत्नामध्ये धावत होते. या षटकातील अजूनही यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न. शॉर्ट ऑफ लेन बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. विवेक शेलारने संपूर्ण दिवसभरात चमकदार बॉलिंग केलेली आहे. बॉलिंग युनिट जर आपण बघितलं विवेक शेलार ज्यामध्ये आपण पाहतोय ज्यामध्ये आपल्याला इम्रोज पाहायला मिळतोय ज्यामध्ये करण पाटीलला आपण पाहतोय. सुलतान खान स्वतः कदाचित सुलतानच येतील सेकंड ओव्हर मध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 47 ला चेस करत असताना तिसगावचा धावफलक फक्त आपण पाहतोय त्या 7 धावा. सो आता 2 ओव्हर्स मध्ये 40 धावांची असणी करायचा आहे. विकेट पडली नाही पण सागर गायकवाड ते प्रेशर आता जाणवेल बिकॉज 40 बनवायचं 12 बॉल मध्ये. काल 2 आयकॉन्स तिसगावला आपण बघितलं होतं केतन म्हात्रे आणि सुहास पवार. आज दोन्ही आयकॉन अनुपस्थित आहेत. फक्त ग्रामीण तिसगाव संघाला आपण पाहतोय. दोन्ही संघांनी काल तिसगावने गाजवला कालचा दिवस. आज MUCC ओडिशाने. टीम एफर्ट्स दोन्ही टीम्स कडून मागच्या आणि आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं. कोणा एकावरती निर्भर न राहता बॉलिंग युनिटने संपूर्ण बॉलिंग युनिटमध्ये काम केलं. फलंदाजांनी देखील त्यांच्या युनिटमध्ये काम केलेलं आहे. प्लेडाऊनची शक्यता होती. आतमधली कडा घेऊन बॉल डीप फाईन लेगकडे. 1 धाव मात्र येत असताना रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला पॉवर जनरेट करावे लागते. शॉर्ट रनअप प्रत्येकी या बॉलरचा आपण जर रनअप बघितला तर तो रनवे मोठा आहे. जेव्हा ते टेनिस बॉल क्रिकेट खेळत असतात, लेदर बॉल क्रिकेट खेळत असतात. मात्र पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये या सर्व गोष्टी थोड्याशा कमी असतात. 4 ते 5 पावलांच्या रनअप मध्ये त्याच वेगाने हुक करायचा होता. ऑन साइडला बॉल चालला फाईन लेगकडे. गॅप जरूर आहे पण तिथून बॉल जास्त वेगाने ट्रॅव्हल होणार नाही. सिंगल
सिंगल सोबत धावसंख्या पुढे चालली, सिंगल डबलने जास्त काही होणार नाही. मात्र तिसगावचं जे काही पॅव्हलियन आहे तिथून जरूर म्हणत असेल कदाचित एखाद विकेट पडली तर मी जाईन. एज आहे बॉल फाईनलेकडे पुन्हा एकदा चाललाय आणि तो देखील अडवण्यात आलेला आहे. एक धाव डबलचा कॉल दिलाय सागरने आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 11 रन्स 11 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. धावा फलकावरती मोठे फटके आले नाही आणि ते जर आले असते तर या मॅच मध्ये प्रेक्षकांचा इंटरेस्ट साऊंड साइडला पूल करत असताना बॅकफुट वरती षटकार. सतरा. ओहो वन्स अगेन बिग हिट षटकार. 23 धावा धावफलकावरती झालेल्या आणि 6 बॉल मध्ये आता 24 धावांची गरज. करण पाटील आणि त्याचबरोबर इमरोज हे 2 ऑप्शन, बट इथे आता करण येतोय बॉलिंग साठी. मॅन फ्रॉम केवणे भिवंडी. 6 बॉल 4 षटकार. सागर गायकवाड कडे मात्र स्ट्राइक नाही. सहा बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे. सागर गायकवाड मात्र स्ट्रायकिंग केलेलं नाही. तन्मय जरूर आहे. करण आलाय. पहिला बॉल. हो खाली राहिलाय. हीच स्ट्राइक पाहिजे होती आणि ती सध्या स्ट्राइक मिळते. बाईचा सिग्नल. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. बॅटिंग करणाऱ्या जेएमसीसी तिसगावला सागरचे 2 षटकार लास्ट ओव्हरच्या लास्ट 2 बॉल मध्ये ते कुठेतरी या मॅच मध्ये ठेवतात जेएमसीसी तिसगावला. करण ओहो ऑप्शनचा बाहेरचा बॉल. यावेळेला ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न रडार मध्ये दिला नाही. जास्त बाहेर अवे फ्रॉम द बॉडी. चांगल्या रणनीतीने बॉलिंग करतोय कारण त्याला माहिती आहे की ऑन साइडला 2 ऑलरेडी षटकार खेचूनच मारले होते सागर गायकवाडने. बरोबर रिटर्न केच. एक बॉल जाऊ दे.
मग घ्यायला लागेल माहिती. और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें।